हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं कल्याणी की कहाणी 07 या यूट्यूब चॅनलवर. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता वर्ष संपत आलं आहे, तर मला असं वाटलं की माझे जे इयरली फेवरेट प्रॉडक्ट्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करायला हवेत. मला कुठले प्रॉडक्ट्स आवडले नाही आवडले ह्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे. मोस्टली जे मला प्रोडक्ट्स आवडले तेच मी आज दाखवणार आहे. जे नाही आवडले ते थोडेच प्रोडक्ट आहेत, असे भरपूर प्रोडक्ट नाही येते. तर मी हे प्रॉडक्ट वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलं आहे. जसं आपलं डेली रुटीन असतं की ओरल केअर, स्किन केअर, बॉडी केअर, हेअर केअर, या हिशोबात मी ते सगळे प्रॉडक्ट डिवाइड केले आहेत. तर चला सुरू करूया आपला पहिल्या प्रॉडक्टपासून. तर आपण सुरुवात करूया ओरल केअर या कॅटेगरीपासून. तर सगळ्यात पहिला प्रोडक्ट आहे हा परफोराचा इलेक्ट्रिक टूथब्रश. मी हा ब्रश या वर्षाच्या सुरुवातीलाच विकत घेतला होता. आपण जनरली जसं बाकीचे प्लास्टिकचे टूथब्रश वापरतो तेव्हा जी फील येते तशी फील या ब्रशची नव्हती. तर मला असं वाटलं होतं की मी हा काही दिवसात टाकून देणार आहे, मला काही हा ब्रश यूज करणं जास्त जमणार नाही. पण मी जसं जसं हा टूथब्रश वापरत गेले, मला जशी जशी सवय झाली तसं मला वाटत गेले की नाही, हा टूथब्रश जास्त हँडी आहे. आणि हा जो आहे हा चार्जिंगचा ब्रश नाही आहे, याला सेल्स लागतात. जसं 3 ते 4 महिने त्याचा एक सेल बदलावा लागतो, दॅट्स इट. तर प्राइस वाईज थोडा महाग होता जेव्हा मी सुरुवातीला हा घेतला, बट प्राइस वाईज जरी हा टूथब्रश थोडा महाग जरी असला तरी हा एक मस्ट ट्राय प्रोडक्ट आहे. तुम्ही याला एकदा ट्राय देऊन बघा, तुम्हाला नंतर तुमचा प्लास्टिकचा टूथब्रश वापरण्याची इच्छाही होणार नाही. सो इट्स अ वर्थ ट्राईंग, गिव्ह इट अ ट्राय. आपला दुसरा प्रॉडक्ट आहे एक टूथपेस्ट, आणि तो पण परफोराचाच आहे. हा परफोराचा व्हाईट टीथ शायनिंग टूथपेस्ट आहे. मी परफोराचे बरेच टूथपेस्ट वापरलेले आहे, ज्याच्यात वेगवेगळे फ्लेवर्स, मिंट, लॅव्हेंडर, चारकोल, ते सगळे टूथपेस्ट मी या वर्षाच्या सुरुवातीलाच वापरून बघितले. माझं या वर्षाच्या एंडला लग्न होतं, त्याच्यामुळे मी थोडा व्हायटनिंगवर जास्त भर देत होते. त्याच्यामुळे मग मी हा जो पेस्ट आहे हा वापरायला घेतला. आणि हा पण टूथपेस्ट खूप छान आहे, याचे रिझल्ट्स पण खूप छान आहे. बट त्याच्यानंतर यांनी एक सिरम काढलं होतं जे सगळे इंटरनेटवर व्हायरल गेलं होतं. तर मला असं झालं होतं की मी हे ट्राय करून बघायला हवं, काय प्रोडक्ट आहे, कसं आहे. तर ते ट्राय केलंय मी, आणि ते ट्राय करण्याच्या नादात मी तुम्हाला दाखवते काय झालंय. मी ह्या 2 बाटल्या अख्ख्या रिकाम्या केल्या आहेत. ही तिसरी बाटली बॅकअप, आणि एक चौथं पॅक प्रॉडक्ट माझ्याकडे पडलेलं आहे. सो इट्स अ रिअली स्टील प्रॉडक्ट. तुम्ही हे वापरून बघा, तुम्हाला याचे रिझल्ट्स दिसतील आणि तुम्हाला असं वाटेल की आपण जे डेंटिस्टकडे जाऊन जे लोक टीथ क्लिनिंग वगैरे करतात, सिमिलर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स दिसतील. बट त्याला थोडा टाईम द्यावा लागतो, ओव्हरनाईट ते रिझल्ट्स दिसत नाही. जर तुम्ही हा प्रॉडक्ट रिपिटेटिव्हली वापरला, तुमचा टूथपेस्ट रिप्लेस करून जर हे दोन्ही टाईम तुम्ही वापरलं, तर तुम्हाला ती शाईन विजिबली दिसून येतं तुमच्या दातावर. तर हा पण प्रोडक्ट खूप छान आहे. एक टूथपेस्ट आणि हा टूथ सिरम हे दोन्ही परफोराचे आहेत. मी सगळ्या प्रोडक्टची नावं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, तर तुम्ही एकदा ट्राय करून. तर आता आपण वळूयात स्किन केअर या कॅटेगरीकडे. स्किन केअर या कॅटेगरीमध्ये सगळ्यात फर्स्ट प्रोडक्ट आहे ते म्हणजे फेस वॉश. तर ह्या वर्षात मी सगळ्यात जास्त वापरलेला फेस वॉश असेल तो म्हणजे हा सिम्पलचा रिफ्रेशिंग फेस वॉश. हा फेस वॉश खूप चांगला आहे. जेव्हा तुम्ही वापरता, फोमिंग आहे, नरिशिंग आहे, तुम्हाला असं वापरून झाल्यावर तुमची स्किन ड्राय फील होत नाही आणि खूप स्मूथ ग्लो असा दिसतो. ह्या फेस वॉशचे मी ऑलरेडी हे 2 ट्यूब खतम केले आहेत. त्याच्यानंतर ह्यातही थोडंच प्रॉडक्ट बाकी आहे. आणि हा फेस वॉश मी ऑलमोस्ट ऑक्टोबरपर्यंत वगैरे वापरत होते. बट माझं लग्न झालं त्याच्यानंतर मी का दुसऱ्या ठिकाणी मूव्ह झाले, तर तेव्हा मला असं वाटलं की आता एक फेस वॉश बदलून बघूया, कारण वेदर पण चेंज झाला होता. तर त्याच्यानंतर मी हा सेटाफिलचा फोमिंग फेस वॉश वापरते. हा पण फेस वॉश खूप छान आहे, थोडा एक्सपेन्सिव्ह आहे, बट ह्याचे रिझल्ट्स पण खूप सुंदर आहेत. तुम्ही हा एकदा वापरून बघितलात तर तुम्हाला बाकीचे फेस वॉश वापरण्याची इच्छा होणार नाही, कारण यात फोम पण आहे, क्लिनिंग पण खूप सुंदर आहे, आणि रिझल्ट्स पण खूप छान आहेत. तर आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे टोनर. तर मी या वर्षात वापरलेला टोनर म्हणजे हा प्लमचा नियासिनामाइड आणि राईस वॉटर टोनर. हा मी पूर्णपणे वापरला होता. ह्यात मी एक दुसरं प्रोडक्ट आता टाकून ठेवलेलं आहे. ह्याच्यासोबत मला एक बल्गेरियन रोज टोनर पण मिळालं होतं, बट त्यापेक्षा मला हा जास्त आवडला. हा टोनर वापरल्यावर तुम्हाला एक सटल ग्लो तुमच्या स्किनवर दिसून येतो, पोर्स टायटन होतात आणि स्किन विजिबली रेडियंट दिसते. त्याच्यामुळे मला हा टोनर जास्त आवडला होता कम्पॅरेटिव्ह टू द बल्गेरियन रोजवर. आणि आता काही दिवसांआधी मी एक नवीन टोनर वापरायला सुरुवात केली आहे, ते म्हणजे हे
टोनी मोलीचं वंडर टोनर. तुम्ही बघू शकता की मी किती प्रोडक्ट संपवू शकले. एकच हप्ता झाला, जास्त दिवस नाही झाले त्याला. बट हा पण टोनर खूप छान आहे. याचे पण रिझल्ट सुंदर आहे. तुम्हाला जर हिवाळ्यात क्रॅक स्किन किंवा ड्राय स्किनचा त्रास होत असेल तर तुम्ही हा टोनर वापरून बघा. तुमचे जे पोज आहे ते टायटन होतील, तुमची ड्राय स्किन पण हील व्हायला सुरुवात होईल. तर आता आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे मॉइश्चरायझर्स. तर मी सेटॅफिलचं मॉइश्चरायझर आणि डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर असे दोन्ही मॉइश्चरायझर्स या वर्षात भरपूर वापरले. तुम्ही याचा हाल बघून सांगू शकता की किती प्रोडक्ट बाकी असेल याच्यात. बट हा जो मॉइश्चरायझर आहे हा थोडा जास्त एक्सपेन्सिव्ह साईडनी आहे. आणि जर तुम्हाला अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये बघायचं असेल तर डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर आहे जे बॅरियर रिपेअर म्हणून आहे. ह्या दोघांचेही जे रिझल्ट्स आहेत ते खूप सुंदर आहे तुमची स्किन मॉइश्चराईज करण्यात, तुमची ड्राय स्किन हील करण्यात, किंवा जर तुम्हाला काही जसं पिंपल्स झाले असतील किंवा काही, तर त्या टाईमला तुम्ही काही नवीन क्रीम वापरली किंवा काही तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर ह्या दोन्ही मॉइश्चरायझरच्या बाबतीत मला तसं झालं नाही. जेव्हा मी हे मॉइश्चरायझर वापरायला सुरुवात केली होती सेटॅफिलचं, तेव्हा मला ऑलरेडीच थोडा ॲक्ने होता. तर ह्या मॉइश्चरायझरमुळे मला तो फेड करण्यात खूप मदत झाली. आणि दुसऱ्यांदा कधी जर तुम्हाला टॅन झालं असेल किंवा आता कुठलाच प्रॉडक्ट सूट होत नाही आहे, अशा वेळी जर तुम्हाला एखादं नवीन प्रॉडक्ट ट्राय करायचं असेल तर अशा वेळी तुम्ही बॅरियर रिपेअर क्रीम्स ज्या असतात त्या ट्राय करणं खूप चांगलं असतं असं डॉक्टर सांगतात. तर त्याच्यामुळे मी ही डॉट अँड कीची क्रीम वापरणं सुरू केलं होतं आणि ह्याचा पण ग्लो रिझल्ट सेम आहे. तुमची स्किन खूप छान मॉइश्चराईज होते आणि हे बजेट फ्रेंडली आहे. तर आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते म्हणजे सनस्क्रीन. तर ह्या वर्षात मी 2 सनस्क्रीन ट्राय केले. एक म्हणजे हे विशकेअरचं इनविजिबल जेल सनस्क्रीन आणि दुसरं म्हणजे ब्युटी ऑफ जोशवांचं हे ब्लू कलरचं जे सनस्क्रीन आहे ते. तर इनविजिबल जेलवालं हे जे सनस्क्रीन आहे हे खूप छान आहे. अफोर्डेबल रेंजमध्ये ब्लेंड चांगलं होतं, सगळं काही चांगलं आहे. बट एका टाईमनंतर ना मला याचे रिझल्ट्स दिसणं बंद झाले होते. तर मला असं वाटत होतं की ह्यानी माझ्या चेहऱ्यावर जे आहे ते टॅन आहे ते कमी होत नाही आहे. तर त्याच्यामुळे मग मी हा ब्युटी ऑफ जोशवांचा सनस्क्रीन वापरायला सुरुवात केली. हा मी माझ्या लग्नाच्या आधीच वापरायला सुरुवात केली होती. याचे रिझल्ट्स खूप छान आहे. सगळं चांगलं आहे, ब्लेंड वगैरे खूप इझिली होतो, एव्हरीथिंग इज फाईन. बट हा एक 30 ml ची जी याची ही ट्यूब आहे ही 1,000-1,500 रुपयाची काहीतरी आहे. तर हे थोडं कॉस्टलियर साईडला आहे. तर त्याच्यामुळे वापरताना जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर पहिले छोटे जे ट्रायल पॅक्स येतात ते मागवून बघा आणि मग ट्राय करा. असं होऊ नये की मला हे सूट झालं पण तुम्ही ऑर्डर केलं तुम्हाला सूट झालेलं नाही, तर उगाच पैसे वाया जायला नकोत. तर कधीही कुठलाही प्रॉडक्ट ट्राय करायच्या आधी नवीन विकत घ्यायच्या आधी त्याचे जे ट्रायल पॅक्स येतात, छोटे व्हर्जन्स येतात ते बाय करून बघा. ते जर तुम्हाला सुटेबल झाले तरच मग त्याचे मोठे व्हर्जन्स बाय करा, अदरवाईज पैसे वेस्ट जातात उगाच. तर आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे लिप बाम. लिप बाममध्ये मी 2 लिप बाम ट्राय केलेत. एक म्हणजे विशकेअरचा हा टिंटेड पिंकवाला लिप बाम आणि एक हा डिकन्स्ट्रक्टचा लिप बाम आहे कोजिक विटॅमिन सी वाला. तर हे दोन्ही लिप बाम मी थ्रू आउट इयर ट्राय केलेत. बट मला सगळ्यात जास्त आवडलेला लिप बाम म्हणजे विशकेअरचा टिंटेड. एक तर हा SPF 50 आहे, PA++चं प्रोटेक्शन देतो, ती एक गोष्ट. आणि दुसरं म्हणजे ह्याचं जे मॉइश्चर आहे ते लॉंगर ड्युरेशनसाठी राहतं. डिकन्स्ट्रक्टच्या ह्याच्यात मी एक गोष्ट पाहिली की तुम्ही लिप बाम लावला की त्याची ना व्हाईट कास्ट दिसते अशी ओठांच्या आजूबाजूला आणि ते दिसायला खूप घाण दिसतं. तुम्ही जर घरात असतानाही लावत असाल तर ठीक आहे, बट बाहेर जाताना ते खूप घाणेरडं दिसू शकतं. त्याच्यामुळे मी सजेस्ट करेन की विशकेअरचं जे टिंटेड आहे ते तुम्ही ट्राय करून बघा आणि त्याचे रिझल्ट्स पण खूप सुंदर आहे. मॉइश्चर लॉंगर टाईमसाठी राहतं, दिसताना पण तो पिंक टिंट आहे ना असा खूप सुंदर दिसतो. तर ते विजिबली पण छान दिसतं. त्याच्यामुळे मी दोघांच्या कम्पॅरिझनमध्ये मला विशकेअरचा जो लिप बाम आहे तो जास्त आवडला असं म्हणेन. तर आपलं नेक्स्ट प्रोडक्ट आहे एक सिरम. तर सिरममध्ये हे मी ब्युटी ऑफ जोशवांचं ग्लो सिरम म्हणून आहे, हे मी ट्राय केलं ह्या वर्षात आणि ही माझी दुसरी बॉटल आहे. आता तुम्ही बघू शकता ह्यात पण थोडं म्हणजे बऱ्यापैकी प्रोडक्ट आहे. हे प्रोडक्ट मला ऑलमोस्ट आणखीन 1 ते 1.5 महिना जाईल. याची कन्सिस्टन्सी आपलं ग्लिसरीन जसं असतं ना तशी आहे, स्टिकी. बट ह्याचा ग्लो जेव्हा तुम्ही हे प्रॉडक्ट लावता इतका सुंदर, इतका फ्रेश ग्लो दिसतो तुमच्या चेहऱ्यावर की फेशियल करून आल्यानंतर जशी स्किन दिसते तसा ग्लो ह्या सिरमनी तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. प्राईस पॉईंटनुसार हे थोडं महाग आहे, बट ह्याचे जे रिझल्ट्स आहेत त्या कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही याची प्राईस बघाल तर इट्स सो वर्थ. तुम्ही एकदा ट्राय करायला लागलात की तुम्हाला दुसरे सिरम वापरण्याची गरज नाही वाटत. मी स्टार्टिंगला जेव्हा हे वापरायला सुरुवात केलं होतं तेव्हा फक्त मी दिवसातनं एकदाच वापरायचे. बट माझ्या लग्नाच्या आधी मी याला 2 टाईम वापरायला सुरुवात केली होती आणि माझी स्किन तेव्हा खूप छान झाली होती.
आपलं नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे गार्नियरचं मायसेलर वॉटर. मी ह्याचं जे पिंक कॅपवालं व्हर्जन असतं ते पण ट्राय केलं आहे. आताही मी हे वापरते ऑइलवालं व्हर्जन. हे दोन्ही प्रॉडक्ट खूप सुंदर आहेत. जर तुम्ही ऑफिसला जात असाल, तुम्ही रोज काही हेवी मेकअप करत नाही बट सनस्क्रीन लावताय आणि जे धूळ पोल्युशन जे सगळं आपल्या स्किनवर येतं ते आपल्याला जर काढून टाकायचं असेल तर डबल क्लेन्झिंग खूप महत्त्वाचं असतं. तर डबल क्लेन्झिंग करताना पहिले तर तुम्हाला आहे ते मेकअप काढावं लागतं. त्यासाठी हा प्रोडक्ट खूप सुंदर आहे. नायकाच्या सेलमध्ये तुम्हाला 250-300च्या रेंजमध्ये मिळून जातो. तुम्ही हा प्रोडक्ट एक वेळा घेतला तर तुम्हाला कमीत कमी हा प्रोडक्ट 6 ते 7 महिने चालतो. कारण तुम्हाला थोडं थोडंच वापरायचं असतं, खूप याला वापरायची गरज नाही आणि तुमचा मेकअप खूप इझिली मेल्ट होतो. तर त्यासाठी हा प्रोडक्ट वापरून तुम्ही एक डबल क्लेन्झिंग मेथडनी तुमचा चेहरा खूप छान पद्धतीने क्लीन करू शकता. तर आता आपण वळूयात बॉडी केअर या कॅटेगरीमध्ये. तर बॉडी केअर या कॅटेगरीमध्ये सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे हे बॉडी वॉश. पिअर्सचं बॉडी वॉश. हे 750 ml बॉडी वॉश होतं, जे मला संपायला एवढे दिवस गेले तरी आणखीन इतकंच हे बाकीच आहे. हे बॉडी वॉश प्युअर ग्लिसरीन आहे. ह्यात जास्त काही केमिकल्स नाही आहेत. खूप छान बॉडी वॉश आहे. तुम्ही हे वापरून बघितल्यावर तुम्हाला कळेल की पिअर्सची जी साबण असते ना त्याचं हे लिक्विड व्हर्जन आहे आणि खूप सुंदर. एकदम वापरल्यावर तुम्हाला असं वाटतं वाव, ग्लिसरीन ही ग्लिसरीन, ग्लो ही ग्लो. बॉडी केअरच्या कॅटेगरीमधलं दुसरं प्रॉडक्ट म्हणजे हे प्लिक्सचं बॉडी स्क्रब. हे बॉडी स्क्रब जे आहे ते खूप सुंदररित्या तुमची डेड स्किन काढण्यात मदत करतं. याचे जे इन्ग्रेडियंट्स आहे लॅक्टिक ॲसिड, ग्लायकॉलिक ॲसिड, हे तुमची स्किन जी आहे ड्राईड स्किन ते हील करायला मदत करतं आणि ह्याचे रिझल्ट्स पण खूप सुंदर आहेत. ग्रॅन्युल्स जे याचे हे खूप हेवी नाही आहेत, हार्श नाही आहेत की तुम्हाला वापरल्यावर आणखीन त्रास होईल. तुमची ऑलरेडी जी ड्राय स्किन असते त्याला आणखीन खराब करण्याचं काम हे करत नाही, तर हे त्याला हील करायला मदत करतं. आता मी तुम्हाला दाखवते हे प्रोडक्ट मी किती वापरलं आहे. तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट शेवटचं जे आहे तेच फक्त थोडं बाकी आहे. बाकी मी हा पूर्ण टब संपवलेला आहे. तर आता आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे मॉइश्चरायझर्स. तर मॉइश्चरायझरमध्ये पण मी यावर्षी 2च प्रोडक्ट ट्राय केले. एक म्हणजे प्लमचं व्हॅनिला कॅरेमेलो बॉडी लोशन आणि दुसरं म्हणजे सेटाफिलचं हे बॉडी लोशन. तर प्लमचं मॉइश्चरायझर जेव्हा मी वर्षाच्या सुरुवातीला वापरत होते, याची कन्सिस्टन्सी खूप सुंदर आहे. ब्लँड पण खूप छान होतं आणि याचे रिझल्ट्स म्हणजे जेव्हा तुम्ही हे बॉडी लोशन लावून बाहेर येता ना, तसा खूप सुंदरसा फ्रेग्रन्स येतो याला. तर खूप छान आहे याची कन्सिस्टन्सी, ब्लेंडिंग, एव्हरीथिंग इज रिली नाईस आणि प्राईस पॉईंटवर पण हे खूप सुंदर आहे. याची 300 आय गेस हे 400 ml ची बॉटल तुम्हाला काहीतरी 450 किंवा 450 475 या रेंजमध्ये मिळून जाते नायकाच्या सेलमध्ये. तर हा प्रॉडक्ट पण खूप छान आहे. आणि जर तुम्हाला थोडं एक्सपेन्सिव्ह साईडमध्ये बघायचं असेल तर सेटाफिलचं बॉडी लोशन हे मी पहिले फेससाठीच ट्राय केलं होतं आणि फेससाठी ट्राय केल्यानंतर मला असं वाटलं की त्याला बॉडीसाठी पण ट्राय करून बघूया. तर तेव्हा मी हे जो ट्यूब मी तुम्हाला दाखवला तोच मी थोडा हातांवर वगैरे ट्राय करून बघितला होता. त्याचे रिझल्ट्स मला खूप सुंदर वाटले. त्याच्यानंतर मग मी हा मोठा जो आहे पॅक तो घेतला आणि आता हिवाळा आहे, पुण्यात भयंकर थंडी आहे, पण असा एकही दिवस झाला नाही की माझी स्किन ड्राय होतीये, क्रॅक होतीये. मी हेच बॉडी लोशन पूर्ण हिवाळाभर वापरते आता आणि खूप सुंदर ग्लो येतो याने स्किनवर. नेक्स्ट कॅटेगरी आहे हेअर केअरची. तर हेअर केअरमध्ये सगळ्यात पहिले येतं ऑइल. तर मी हे विश केअरचं जे 100% व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे ते वापरते. आता तुम्हाला दिसत असेल की इतकं प्रॉडक्ट बाकी आहे आणखीन. तर मी आता केस कलर केल्यानंतर काही दिवस तेल वापरणं पूर्णपणे बंद केलं होतं, कारण मला हेअरस्टायलिस्टने सांगितलं होतं की 1 ते 1.5 महिना तेल वापरू नकोस. जे केसांचा कलर केला आहे तो निघाला तर तुला केसांचा ओरिजिनल कलर कळेल. तर त्याच्यामुळे मी तेल वापरणं बंद केलं होतं. बट आता मी परत तेल वापरते आहे आणि हे तेल वापरून केसांना जो शाईन मिळते, जे रूट स्ट्रॉंग होतात ते, म्हणजे मी आता काय सांगू, सगळीकडे तेल लावलं पाहिजे, चंपी गेली पाहिजे, ह्याच्यावर तुम्हाला इंटरनेटवर खूप व्हिडिओज मिळतील. बट जे काम कोकोनट ऑइल इंडियन केसांसाठी करतं दॅट्स बियॉन्ड एक्सप्लेनेशन. म्हणजे तुम्ही फक्त कोकोनट ऑइल लावा, जास्त काही खर्च करू नका केसांवर, बट चांगल्या क्वालिटीचं कोकोनट ऑइल लावा. तर हे त्यापैकीच एक आहे आणि त्याच्यामुळे हे प्रॉडक्ट मी वर्षाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत वापरतेच आहे आणि आणखीन हे प्रॉडक्ट मला बरेच दिवस चालणार.
तर मी ह्या वर्षात 2 शॅम्पू वापरले आहेत. 2 पैकी एक म्हणजे प्लमचा कोकोनट मिल्क आणि मल्टीपेप्टाईडचा शॅम्पू आणि दुसरा म्हणजे कलर केल्यानंतरचा हा लोरियलचा कलर प्रोटेक्ट शॅम्पू. दोन्ही शॅम्पू खूप छान आहेत. केस वॉश करायला, केसांमधली डर्ट काढायला, तुमचा स्कॅल्प क्लीन करायसाठी हे शॅम्पू खूप छान मदत करतात आणि दोन्हीही प्राइस रेंज वाईज खूप अफोर्डेबल आहेत. हेअर केअरच्या कॅटेगरीमधलं तिसरं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे हे मास्क, सॉरी स्किझोप्रूफचं हे स्पायसेन्स म्हणून मास्क आहे. हे मास्क जे आहे ते कंडिशनरपेक्षा थोडं थिक कॅटेगरीमध्ये येतं, बट हे तुमच्या केसांना खूप छान असं नरिशमेंट प्रोव्हाइड करतं आणि हे मास्क यूज केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की तुमचा हेअरफॉल पण बऱ्यापैकी कमी होतो. जेव्हा मी हा यूज करायला लागले होते तेव्हा मी खूप आधीपासून हा यूज करते, तेव्हा मी केस स्ट्रेटन केले होते आणि मला तेव्हा खूप हेअरफॉल सुरू झाला होता. तेव्हा माझ्या आत्ताच्या पतिदेवांनी मला हा गिफ्ट केलेला मास्क होता की हा ट्राय करून बघ की कसं वर्क करतं येते. त्यांनी पण रिसर्च वगैरे करून मला हा गिफ्ट केला होता. तर तेव्हापासून मी हा मास्क वापरते आणि याचे रिझल्ट्स पण खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता हा मास्क माझा इतका संपलेला आहे आणि आणखीन एक टप दाखवते. आणि हा मी पूर्णपणे रिकामा केलेला प्रॉडक्ट आहे. तर मी जे तुम्हाला प्रॉडक्ट दाखवते ते मी स्वतः पहिले ट्राय केलेले आहे आणि त्याच्यानंतरच मी तुमच्यासोबत शेअर करते. आपलं नेक्स्ट प्रॉडक्ट आहे ते म्हणजे विशकेअरचं हे हेअर ग्रोथ सिरम. हे सगळ्यांनीच इंटरनेटवर बघितलं असेल. मी पण तेच बघून बघून असा विचार केला की मला थोडं हेअरफॉल होत होता, तर मी म्हटलं चला वापरून बघूया हे प्रॉडक्ट कसं वर्क करतं येते. पण हे प्रॉडक्ट तुम्हाला कन्सिस्टंटली वापरायला लागतं. जर तुम्ही हे कन्सिस्टंटली वापरलं नाही तर याचे रिझल्ट दिसत नाही. तुम्हाला कमीत कमी 3 महिने हे प्रॉडक्ट रेग्युलरली वापरायला लागतं. हे प्रॉडक्ट जेव्हा मी रेग्युलरली वापरायला लागले होते तेव्हा माझा हेअरफॉल खूप कमी झाला होता आणि नवीन हेअर ग्रोथ पण मला दिसायला लागली होती. तर हे प्रॉडक्ट वर्थ ट्राईंग आहे. एक बॉटल याची 699ची आहे, बट तुम्हाला ऑफरमध्ये किंवा सेल्समध्ये ही चांगल्या डिस्काउंटवर मिळून जाते, तेव्हा तुम्ही 1 किंवा 2 बॉटल एकत्रित घेऊ शकता. तर आपली नेक्स्ट कॅटेगरी आहे मेकअपची आणि मेकअपमध्ये सगळ्यात पहिलं प्रोडक्ट आहे हे लॅक्मेचं मूस. याच्यात माझा शेड आहे 0 क्लासिक आयव्हरी म्हणून. तर ॲक्च्युली खरं सांगायचं तर मला जास्त मेकअप येत नाही. हे जे सगळे मेकअप प्रॉडक्ट्स आहे हे मला माझी जेव्हा एंगेजमेंट झाली होती तेव्हा गिफ्ट म्हणून मिळाले होते. मला मेकअपमध्ये फक्त लिपस्टिक आणि मस्कारा इतक्याच गोष्टी माहिती होत्या, बट आता मला गिफ्ट मिळाल्यात तर मी वापरायला सुरुवात केली आहे. तर हे प्रॉडक्ट जे आहे मी थोडंसं घेऊन मॉइश्चरायझरमध्ये मिक्स करून लावते. तर आता जो मी हा मेकअप केला आहे तो हाच क्लासिक आयव्हरी यूज करून केलेला आहे आणि हा ब्लेंड खूप छान होतो. एकदम फुल कव्हरेज फाउंडेशन सारखा नाही, बट तुम्हाला बीबी क्रीम सारखा ग्लो मिळतो ह्याने. आणि जर तुम्हाला एकदम खूप हेवी फाउंडेशनवाला लुक नको आहे, सटल लुक हवा आहे, तर तुम्ही हे ट्राय करू शकता. मेकअपमध्ये दुसरं प्रॉडक्ट आहे हे मेबलिनचं फिट मी चं पावडर, कॉम्पॅक्ट पावडर. तर हे पण मी आता भरपूर यूज केलेलं आहे. थांबा एक मिनिट दाखवते. ओपन होत नाही. तर हे कॉम्पॅक्ट पावडर सुद्धा मी आता म्हणजे वापरायला लागले होते, बट ह्यानी पण तुम्हाला जो फिनिश येतो, तुमचं जे ऑइली स्किन असते ते दिसत नाही आणि खूप छान असा तुमचा चेहरा दिसतो ह्याने. तर तुम्ही बेसिक मेकअप करत असाल, खूप तुम्हाला एकदम हाय एंड मेकअपची आवड नसेल, तर तुम्ही हे प्रॉडक्ट, हे मेबलिनचं फिट मी पावडर ट्राय करून बघू शकता. आपला नेक्स्ट प्रॉडक्ट आहे मस्कारा. तर मस्कारामध्ये मी हा एक स्टेज ब्युटीचा मस्कारा वापरला आहे आणि दुसरा म्हणजे हा स्विस ब्युटीचा. स्टेज ब्युटीचा जो मस्कारा आहे तो मी वाईब विथ याशीचं जे चॅनल आहे त्यांच्या चॅनलवर एक शॉर्ट्स बघितला होता. त्यात शिवानीने हा मस्कारा सांगितला होता की इट्स रिली नाईस प्रॉडक्ट. तर मी हा तेव्हा ट्राय करून बघितला. हा आणि इझी टू क्लीन आहे. जेव्हा तुम्ही हा मस्कारा वापरता ना तर तुम्हाला क्लीन करायला तेवढा जास्त प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही जर डोळ्यांवर पाणी मारलं आणि जर असं जस्ट वाईप आउट जरी केलं ना तर पूर्ण प्रॉडक्ट निघून जातो. स्विस ब्युटीच्या बाबतीत तसं नाही आहे. हा वॉटरप्रूफ मस्कारा आहे, तर तुम्हाला याला क्लेन्झिंगला थोडा वेळ द्यायला लागतो. डबल क्लेन्झिंग करून हा काढायला लागतो. बट दोन्हीही मस्कारा खूप सुंदर आहेत आणि त्याचे रिझल्ट्स पण तुम्हाला खूप छान दिसतात. जेव्हा तुम्ही डोळे बघाल ना मस्कारा लावल्यानंतर, तर तुम्हाला एक जी आयलॅशेस लावलेली जी फिलिंग असते ती दिसते आणि तुमचे आयलॅशेस खूप सुंदर डिफाईन होतात. मेकअपच्या कॅटेगरीमधलं नेक्स्ट आणि माझं सगळ्यात जास्त फेवरेट प्रॉडक्ट आहे ते म्हणजे हे नायकाचे सुपर लाईटचे लिपस्टिक्स. ह्यात 3 शेड आहे. एक म्हणजे रुबी सार, स्कारलेट सांग्रिया आणि सिनेमन स्वोल. तीनही शेड खूप सुंदर, खूप लाईट वेट आहेत आणि तुम्हाला अप्लाय केल्यावर त्याची जी फिनिश दिसते ती, हे शेड जे आहे ते ट्रान्सफर प्रूफ नाही आहेत. थोड्या वेळात हे ट्रान्सफर होत राहतात. तुम्ही काही खाल्लं किंवा काही तर तेव्हा हे थोडं निघत जातं, बट एक 3-4 तासात तुम्ही टचअप करून ते रिअप्लाय करू शकता आणि हे तीनही शेड खूप सुंदर दिसतात. जर तुम्ही कॉलेजला जात असाल, ऑफिसला जात असाल तर हे शेड तुमच्यासाठी खूप परफेक्ट.
तर आपला नेक्स्ट प्रॉडक्ट आहे परफ्यूम. परफ्यूममध्ये ह्या वर्षाचा माझा फेवरेट परफ्यूम तो म्हणजे हा व्हिक्टोरिया सिक्रेटचा प्युअर सेडक्शन. हा तुम्ही बघू शकता, मी बऱ्यापैकी वापरलेला आहे. 250 ml हे प्रॉडक्ट येतं काहीतरी, त्यापैकी माझं इतकंच बाकी आहे. आणि आणखीन मी याच्यासोबत एक परफ्यूम घेतला होता, इनटू द नाईट म्हणून, व्हिक्टोरिया सिक्रेटचाच. नाही, तो बाथ अँड बॉडी वर्कचा होता आय गेस, हा व्हिक्टोरिया सिक्रेट आहे, सॉरी. तर तो जो परफ्यूम आहे तो मी ऑटोमध्ये पाडून आले आणि त्याच्यानंतर मला तो वापरताच आला. तो मी थोडाच वापरला होता, बट तो पण खूप छान परफ्यूम आहे. आणि मी एक शॉर्ट पण बनवला होता प्लमचा पिस्ताशो परफ्यूम आहे. तो पण खूप सुंदर आहे. तो पण मी या वर्षभर वापरला, बट त्याची बॉटल माझ्याकडे नाही आहे आता, कारण तो संपला आहे. त्याच्यामुळे आय डोंट हॅव इट विथ मी. बट हे तीनही परफ्यूम खूप सुंदर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखीन कुठले कुठले व्हिडिओज बघायला आवडतील ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.